मंडळी, कसे आहात तुम्ही? खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय. सो आज मी तुम्हाला एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे, ते म्हणजे बोंबील तवा फ्राय आणि बोंबीलचा झणझणीत रस्सा. तर मी हे सगळं साहित्य घेतलंय ते तुम्हाला दाखवते. या इथे ते इथे मी हे 2 टोमॅटो घेतलेले, हे 2 कांदे आहेत मोठे, लसूण, अद्रक, 3 मिरच्या, थोडा कढीपत्ता, कोथिंबीर, अर्धा आंबा आहे आणि हे आपले बोंबील आहेत आणि हे आपले मसाले, तिखट मसाले, ते चटणी आणि हा मसाला आणि हळद आणि मीठ आहे ते मी टाकणार आहे आता. सो चला आता आपण रेसिपीकडे वळूया. हे साहित्य घेतलेलं होतं त्याचं आता मी वाटण करून घेणार आहे. कांदे टाकते आधी. हा मसाला जो आहे तो मी भाजलेला नाहीये, कच्चंच वाटण करणार आहे याचं. जास्त पण झणझणीत नाही करायची आपल्याला, त्याच्यामुळे मिरच्या ज्या आहेत त्या कमीच घेतलेल्या आहेत. आता आपण याचं वाटण करून घेऊयात. आपलं वाटण जे आहे ते वाटून झालेलं आहे. सो आता आपण रस्सा बनवायला घेऊयात. याच्यानंतर जे आहे ते आपण बोंबील तवा फ्राय करणार आहे. मी ही लंगडी आहे ती घेतली आहे. आपली कढई जी आहे ती तापलेली आहे. मी याच्यात आता 2 पळी जे आहे ते तेल टाकलेले, थोडस तेल गरम झाल्यावरती मी याला कढीपत्त्याची फोडणी देणार आहे. साईडला मी पाणी ठेवले गरम करायला. तेल जे आहे ते आपलं चांगलं जास्त गरम झालं. कढीपत्ता टाकूया आणि हे वाटण जे आहे ते आपलं आपलं वाटण जे आहे ते आपल्याला 2-3 मिनिटं चांगलं शिजू द्यायचं. मी हा मसाला म्हणजे भाजला नव्हता, मी कच्चाच वाटलेला आहे. आपल्यानुसार आपण भाजू शकतो. गॅसचा फ्लेम जे आहे ते मी फास्टच ठेवलेला आहे. वाटण जे आहे ते मी शिजायला ठेवलेलं आहे थोडं 1-2-3 मिनिटं. तोपर्यंत आपण तवा फ्राय कडे वळूया. हे जे बोंबील घेतलेले होते ते मी तवा फ्राय साठी काढून घेते. हे 5 पीस जे आहेत ते ह्याच्यासाठी ठेवले. ही अद्रक लसूणची जी पेस्ट घेतलेली आहे ती पेस्ट मी टाकते थोडीशी. हा आपला लाल तिखट आहे तो घेतला 2 चमचे. 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घेतलेली. ते चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. आपल्याला तिखट जेवढं हवंय तेवढं घ्यायचं. आम्हाला जास्त आवडतं स्पायसी म्हणून मी 2 चमचे टाकले. ते साईड बाय साईड आपले रश्श्याचा मसाला पण शिजत आलेला आहे. आपला मसाला जो आहे तो शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपले तिखट मसाले टाकूयात.
आणि आपण फिश जी आहे ती थोडीशी मॅरिनेशन करायला थोडा वेळ ठेवलेली आहे. हा मालवणी मसाला आहे. हा मी 2च चमचे टाकते कारण आपण मिरच्या टाकलेल्या आहेत. 1 चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद. आधी हे आपण मिश्रण सगळं एकजीव करून घेऊयात. त्याच्यामध्ये आपण मालवणी फिश मसाला टाकणार आहे. हा आपला मालवणी मसाला थोडासा टाकणार आहे. आणि आपण ही आपली कैरीची फोड घेतलेली, हा आपला अर्धा आंबा तो टाकणार आहे. आपण कोकमही टाकू शकतो, पण कैरी आता मार्केटमध्ये आली तर मग कैरी प्रेफर करतात. सो आता हे थोडं 1-2 मिनिटं शिजून देऊयात आपण वाटण. वाटण जे आहे ते आपलं शिजलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे मी पाणी केलेलं होतं गरम ते टाकणार आहे. जास्त रस्सा नकोय म्हणून थोडंच टाकले मी पाणी. आता आपण याला एक उकळी काढूया. उकळी काढल्याच्या नंतरला मग आपण हे बोंबील त्याच्यामध्ये सोडूया. सो आपला बोंबीलचा जो रस्सा आहे तो मस्त तयार झालेला आहे. सो आता मी हे बंद करते आणि आता आपण मस्त बोंबील तवा फ्राय करूया. ते जे आहे ते मी तेल टाकून घेते आणि आपण जे आहे तडक्यासाठी कढीपत्ता आणि लसूण घेतलेले. थोडं स्प्रेड करूया आपण. गॅसचं फ्लेम जे आहे ते बारीक केलेलं आहे. जास्त म्हणजे बघायला गेलं तर लसूण आणि कढीपत्ता त्याच्याने टेस्ट जे आहे ते जास्त येते. मस्त झणझणी त्याची आता आपण तवा फ्राय करतो. मंडळी आपली बोंबील तवा फ्राय आणि बोंबलाचा रस्सा ही रेसिपी रेडी झालेली आहे. सो तुम्ही बघू शकता. आणि ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असतील त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा.